इतके मोठे नंदी महाराज तुम्ही कधी पाहिलेत का? बघा बघा. आणि हे सुद्धा पूर्ण दगडामध्ये बांधकाम असलेलं सुंदर असं अति प्राचीन मंदिरामध्ये. हे इतकं मोठं कासव सुद्धा तुम्ही कुठल्याच मंदिरात पाहिलं नसेल. नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि आज आपण आलेलो आहोत भुलेश्वर मंदिर यवत इथे. पुण्यापासून अगदी 50 किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं हे एकदम जुनं पुरातन आणि हेमाडपंथी शैलीचं जे मंदिर आहे तिथे आम्ही आज आलेलो आहोत. श्रावण महिना आता सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी एकदा महादेवांचं दर्शन होईल या निमित्ताने मी या मंदिराला भेट देण्यासाठी आलेली आहे. आणि हे मंदिर जे आहे ते खूप जुनं काळातलं बांधकाम असून पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. मंदिराचा वेळ सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत असतो. इथे तुम्ही बघू शकता खूप मोकळी जागा आहे आणि मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. आजूबाजूला भरपूर झाडी आणि वेगवेगळ्या दगडामध्ये कोरलेली शिल्प आहेत जे की आता भग्न अवस्थेत आहेत. तरीही तुम्ही या वास्तूला एकदा भेट दिलं तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवेल. आणि सकाळ सकाळ लवकर आलो होतो आम्ही, त्यामुळे गर्दी फार अशी नव्हती, पण एकदम प्रसन्न वाटत होतं. मंदिराच्या परिसरामध्ये एंट्री केल्यानंतरच उजव्या साईडला तुम्हाला इथे नारळ वगैरेचे विक्रेते दिसतील. तिथून तुम्हाला काय हवं ते तुम्ही घेऊ शकता. इथूनच आपल्याला दगडी शिल्प दिसायला सुरुवात होते. पाहू शकता तुम्ही आता लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. तर आम्हाला 15-20 मिनिटं तरी लागली आतमध्ये गाभाऱ्यात जाण्यासाठी. आणि हा आतला परिसर आहे. इथे पण खूप सारी चित्र, भित्तिचित्र, दगडामध्ये कोरलेले वेगवेगळे देवी देवता, रक्षक असे तुम्हाला बघायला मिळतील. आणि खूप मोठा भला मोठा नंदी आहे गाभाऱ्याच्या अगदी समोर आणि त्याला वेढा घालून आपल्याला गाभाऱ्यामध्ये एंट्री मिळते. इथेही तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवतांचे अगदी कोरलेले असे शिल्प इथे आहेत. आणि हे बारकाईने बघायला गेल्यावरती लक्षात येतं की खूप सुंदर आणि रेखीव सुबक काम केलेलं आहे. आतमध्ये भरपूर असा पॅसेज आहे. दर्शन झाल्यानंतर बाहेर जिथून आपण पडतो ज्या रस्त्याने, तिथे इतका सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. हे जे भुलेश्वर मंदिर आहे ते जरा उंचावर असल्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर खूप उंचावरून बघत असल्यासारखं वाटतं. आणि हे मंदिर आहे मेन एंट्री. तिथे खूप मोठी घंटा आहे समोर. त्याच्या खाली सुद्धा 2-3 वेगवेगळ्या देवी देवतांचे मंदिर आहेत. तिथे सुद्धा आम्ही जाऊन पाया पडून आलो. तुम्हीही श्रावणातल्या पहिल्या सोमवारी इथे जाण्याची तयारी करा आणि लागलीच आपल्या बॅगा भरा. मुलांसोबत जाण्यासाठी अगदी उपयुक्त असं ठिकाण आहे. देवाचं दर्शनही होतं, एक छोटीशी ट्रिप होईल आणि मुलांसाठी ही जागा एकदम सेफ आहे. अशा नवनवीन ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.